नमस्कार मित्रांनो, आजच्या गोष्टीचं नाव आहे दुर्वासा ऋषी. एकदा कुरुक्षेत्र भूमीवरती पांडवांनी अन्नछत्र ठेवले होते. तिथे बरेच लोक जेवायला येत होती. त्यांची सर्व व्यवस्था हे 5 भाऊ बघत होते, 5 पांडव. त्यात अर्जुनाने नियोजन करून सर्व व्यवस्थेचे कामे 5 भावावर वेगवेगळ्या स्वरूपात सोपवली होती. अर्जुनाने भीमाला सांगितले होते की तू सर्व पंक्तीमध्ये फिरायचे, सर्वांचे व्यवस्थित जेवण होते की नाही याकडे लक्ष द्यायचे. भीम हो म्हणाला. रोज लाखो लोकांच्या पंक्ती बसत होत्या. भीम पंक्तींमधून गदा घेऊन फिरत होता. पंक्तीमध्ये फिरता फिरता भीम सर्वांना ताटात काही टाकून द्यायचे नाही, सगळे संपवा असे म्हणत होता. एक दोन दिवस लोटल्यानंतर भीम लोकांना दमदाटी करू लागला. ताटात अजिबात टाकून द्यायची नाही, तेवढं संपवलंच पाहिजे, ताटात एकही कण नाही उरला पाहिजे असे म्हणून लोकांना दटावत होता, गदा दाखवत होता. एवढा मोठा धिप्पाड, उंच, जाडजूड भीम पाहून आणि त्याच्या हातातली मोठी गदा पाहून लोक घाबरू लागली आणि ताटात अन्न उरेल या भीतीने कमी जेवण करू लागली. अशा प्रकारे लोकांना पोटभर जेवण होत नव्हते. कोणी तर भीतीने जेवायलाच येत नव्हते. हे सर्व दृश्य कृष्ण लांबून पाहत होते. मग कृष्णाने काय केलं? दुर्वासा ऋषींकडे गेले. दुर्वासा ऋषींकडे गेल्यानंतर दुर्वासा ऋषींना भीमाची सर्व हकीकत सांगितली. मग दुर्वासा ऋषी कृष्णाला म्हणाले, तू माझा निरोप सांग की भीमाला इथे पाठवून दे, मी बोलावले आहे. श्रीकृष्ण ठीक आहे म्हणून तिथून निघाले. घरी आल्यानंतर भीमाला सांगितलं की तुला दुर्वासा ऋषींनी बोलावले आहे. दुर्वासा ऋषी हे गावाबाहेर तपश्चर्या करत बसले होते. भीम तिथे गेला. त्यांची तपश्चर्या चालू होती तोपर्यंत भीम बसून राहिला. त्यांची तपश्चर्या संपल्यानंतर ऋषींना नमस्कार केला आणि काय आपली आज्ञा आहे ती सांगावी असे त्यांना विनंती केली. दुर्वासा ऋषी म्हणले की मी जे काय सांगतोय ते आता नीट ऐक. मी गेल्या जन्मी एक ब्राह्मण होतो. आमच्या घरी रोज अन्नछत्र चालायचे. मी रोज पंक्तीत फिरून सर्वांना पाणी वाढायचो आणि लोकांना दमदाटी करायचो की अन्न ताटात टाकू नका. लोक भीतीने अर्धपोट जेवू लागले. अन्न ताटात उरेल म्हणून ते अन्नच घेत नव्हते आणि पोट न भरण्याचे पाप सगळे माझ्या माथी लागले तेवढ्या लोकांचे. त्यामुळे मला या जन्मामध्ये ते पाप फेडावे लागत आहे. माझ्या तोंडाचा एवढा दुर्वास येतो की कुठल्याही गावात राहू शकत नाही. दूर दूरपर्यंत माझ्या तोंडाचा दुर्वास जातो. त्यामुळे मला गावाच्या बाहेरच बसावे लागते. भीम सर्व ऐकत होता. भीमाच्या सर्व हकीकत लक्षात आली. भीमाने दुर्वासा ऋषींची माफी मागितली आणि अन्नछत्राकडे निघून गेला. मग दुसऱ्या दिवशीपासून तो सर्वांना प्रेमाने वाढू लागला आणि प्रेमाने जेवू घालू लागला. भीमाच्या हे लक्षात आलं की लोकांना दमदाटीने नाही तर प्रेमाने जेवायला घालायचं असतं. धन्यवाद. सबस्क्राईब करा आणि लाईक करा.